झी मराठीमधनं फोन आला की अरे अतुल परचुरे आपल्यातला गेला, तर त्याला एक मानवंदना द्यायची आहे. तर त्याकरता आपण एक छोटंसं प्रहसन करतोय, जे लिहिलं आहे आणि डिरेक्ट करतोय ऋषिकेश जोशी. तर त्यामध्ये पुलंचा रोल तू करशील का? म्हटलं अरे ओके, मला आवडेल करायला, प्रश्नच नाही ना. म्हटलं अरे मस्त, मी करेन. आणि मी केला होता पुलं, मी केलं बऱ्याच ठिकाणी केलं होतं आदिवान पुलं. म्हटलं करतो. बरं, अतुल परचुरे वॉज द फर्स्ट मॅन आउटसाईड माय, म्हणजे आमच्या मैत्रीच्या अतुल परचुरे माझा मित्र नाही आहे, इज अ सिनियर ॲक्टर, आणि पण चांगले संबंध होते माझे. तो माणूस पहिला होता, त्यांनी मला फोन करून सांगितलं, अतुल मला कळलं की तुझ्या बाबतीत हे असं झालं आहे, काही विचार करू नकोस, यातनं तू वाचलास म्हणजे तू 100% बाहेर पडणार आहेस. एकच गोष्ट लक्षात ठेव, तुला कोणीही सांगतील की अरे गॅप घेऊ नको, लोक विसरतात, काही नाही. चांगल्या ॲक्टरला काम, त्यांनीही सांगितलं होतं, चांगल्या ॲक्टरला काम मिळतं, आणि जोपर्यंत पूर्णपणे रिकवर झालं याची खात्री तुला होत नाही तोपर्यंत येऊ नकोस. म्हणजे तुला बाकीचे सगळे अरे मस्त फिट झालं आता काय करू शकतोस, नाही, जोपर्यंत तुला ते फिलिंग येत नाही ना तोपर्यंत करू नकोस. आणि भरपूर वेळ घे. आणि माझं दुर्दैव इतकं की हे सगळं बोलल्यानंतर काही दिवसात ते गेले. म्हणजे मला असं की ते मला इतकं लागलं होतं इथे आणि इथे की नाही यार, तो माणूस खरं बोलून गेला की नाही, फिटनेस तुमचा पाहिजेच, किंवा तुम्ही छान रिकवर व्हा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टार्ट करा का. म्हटलं नाही, आता मी म्हणजे वर्षभरानंतर मी आय वॉज एबल टू डू द वर्क, म्हणजे मला काम सुरू मी करू शकलो असतो, पण म्हटलं थांब, बिघडलंय ना, वायरिंग खराब झालंय, ते होऊ दे, व्यवस्थित सेटल होऊ दे त्यांचं, कुठे मध्ये ट्रक स्पार्क परत यायला नको, म्हणून म्हटलं आपण आरामात करूया. तेव्हा झी मराठी स्ट्रॉंगली उभं राहील की असं असं आपण करतोय, तू करशील का. म्हटलं करतो, नो प्रॉब्लेम, मला आवडेल. आणि मी गेलो रिहर्सलला. रिहर्सल गेलं तर मला कळलं की अरे काम कर, तू पुलं करू नकोस, तू अतुल कर. म्हटलं अरे केशव पेडणेकर. केशवला म्हटलं केशव, अरे मी नाही करू शकत, कारण मी ते फेस केलं आहे, जे त्यानेही फेस केलं, त्याला वेगळं होतं, मला वेगळं होतं, पण आम्ही त्या क्रिटिकल इलनेसमधनं बाहेर पडलो आहोत. आणि तो माणूस माझ्याबरोबर बोलता बोलता म्हणजे सगळ्या गोष्टी मी नाही करू शकत, मला जमणारच नाही, मी बोलूच शकत नाही अतुलसारखं, किंवा अतुल भलेही आमचं नाव सेम आहे, पण मी नाही परचुरे करू शकत रे. आय वॉज लिटरली, डोळ्यात पाणी होतं. तो नाही रे, होईल होईल, डोंट वरी, होईल. मला ऋषिकेश पण होईल रे, होईल. यू वोंट बिलीव्ह, आम्ही 5 दिवस रिहर्सल गेली, 5 दिवसामध्ये मी जवळजवळ मला माहीत नाही, मी काउंट नाही केलं आहे, मी खूप वेळा असं डोळ्यातनं असं झालं माझं. कारण तीच वाक्य होती जे मी फेस केलं, जे अतुलने फेस केलं असणार 100%, की तुम्ही ॲक्टर म्हणून स्वतःला ग्रँटेड पकडता, तुमच्या फिजिकला ग्रँटेड पकडता, तुम्ही वेळेत एखादी गोष्ट करत नाही, वेळेत न केल्यामुळे काय काय गोष्टी होऊ शकतात. बरं, प्रत्येकालाच होईल असं नसतं, कारण प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे. तर तुम्ही यू शुड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला ग्रँटेड पकडू नका. आणि त्यात एक वाक्य होतं रे, मोन्या कसा आहेस तू. तिथे मी म्हणजे तालमीत तर जायचोच, जेव्हा परफॉर्म झाला तेव्हा पण मी गेलो होतो, की संजय मोनेंना विचारतात अतुल परचुरे की तू कसा आहेस. ते म्हणजे अरे यार, नाही रे, असं नाही होतं, असं तुम्ही नाही करू शकत. तुम्ही ना एखादी मोमेंट ना रिपीट नाही जगू शकत. आनंदाची मोमेंट असेल ना, तुम्ही यू कॅन एन्जॉय अ बिट मोर. खरं. तुमच्या दुःखाची मुवमेंट असेल ना, बरं स्वतःची दुःखाची असेल ना, तरी पण तुमचा कंट्रोल असतो बरेचदा, ओके आता ओके, पण दुसऱ्याचा मुवमेंट आपण ते अनुभव पण पुन्हा एकदा ते. आणि बरं सोनियाताई वगैरे हे म्हणजे असं होतं की अरे नाही यार, आपण नाही करू शकत हे. आणि मग त्यातनं कळतं की नाही बॉस, अभी जरा रुको, आत्ता आपण पूर्वीसारखं रोज शूटिंग नको, थांब, काही नाही, बी सिलेक्टिव्ह, बी चूझी, मला एवढंच काम करायचं, एवढंच काम करायचं बस. कारण त्याला ह्या जर्नीला ना एंड नाही आहे. अदरवाईज काय होईल, मला प्रत्येक दिवशी काम करायचं आहे, मला हे होईल, मला हे पण पाहिजे, मला अरे यू शुड नो तुला कुठपर्यंत धावायचं आहे. तुमची शर्यत तुम्ही चूज करा. तुम्हाला 100 मीटर धावायचं आहे, 200 मीटर धावायचं आहे, की मॅरेथॉन धावायची आहे. तुमच्या फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेसवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात.